नाही का पंढरपूरच्या माणसाचा हो अर्धा एकरावाल्याचा. हो 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 हो. लय वाईट वाटलं सर, मंडळी तर रडली आमची. नाही नाही, मलाच रडायला आलं होतं काल म्हणजे ते माणसाशी बोलताना, म्हणजे एवढी दुःख शेतकऱ्याची नसावी. अहो लय बिकट परिस्थिती, म्हणजे लय वाईट वाटलं. म्हणजे मी पण शेतकरीच आहे, पण त्यांची जी परिस्थिती सांगितली ना सर, तशीच प्रत्येक सारखं आता त्यांचं थोडस समजा आहे, हा, पण प्रत्येक शेतकऱ्यावर तेच आहे. म्हणजे संकटच येतं सगळ्यावरच. काहीतरी काही ना रूपाने प्रत्येकाला, फार लहानापासून मोठ्या शेतकऱ्याला संकटच आहे. हो म्हणजे असं काय मी म्हणत नाही की मोठा शेतकरी लय सुखी आहे. हो, नाही ना, तेवढं कष्ट करावंच लागतंय ना. एवढी वाईट अवस्था. मी म्हणजे आम्ही सुद्धा 1 एकराचे शेतकरी, पहिल्यांदा आम्हाला दुःख काय असतं ती पाहिलेली आहेत. म्हणून मी शेतकऱ्यांच्या बाबतीत हो. माझा नेहमी कल असाच राहतो की बाबा शेतकऱ्याला कुठेतरी आधार दिला पाहिजे. अहो सर, तुमचं जर चॅनल जर नसता ना सर, तर एवढी बिकट परिस्थिती झाली असती ना की शेतकऱ्यांना वाली राहिलाच नसता कुणीच, असं म्हणावं लागेल. नक्की नक्की, म्हणजे एवढी भयान परिस्थिती की आज मंदी व्हायच्या आतच बाहेर मंदी पसरली जाते. हो आज 2 दिवस झालं ठीक आहे, पावसामुळे मंदी आहे. मी सांगितलं होतं मार्च एप्रिलला थोडीफार मंदी होईल, हो पण हो. पाऊस झाल्या होईल, त्यानंतर परत सुधारेल. पण मंदी, पाऊस व्हायच्या आत एवढी मंदी आहे आणि शेतकरी एवढा हवालदिल, म्हणजे त्याला आज अहो ते व्यापाऱ्यांनी आहे ना असं थैमान माजवलंय मंदीचं. हा सर, हा म्हणजे तुम्हाला सांगतो, मी आता मार्केटला रविवारी आलो होतो मी. हा. तर आल्यानंतर मी पाहिलं, आता उद्याच्याला माल तोडायचा 50 कॅरेट मला. हो हो हो. आणि मी फोन कशामुळे केलता सर, की आज आवर्जून सांगायचं, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यावर पर्यंत पोहोचताय, हा. त्यामुळे आवर्जून सांगायचं. एक व्यापारी आमच्या शेजारी आला होता, बर आणि तोच आमच्या बागेत आला होता आज बर बर. 5 वाजता. सर, जो माल मी आता पाहिला आमच्या मालासारखा, गोटी 60 पर्यंत, 60-65 रुपये जाती हो 100. मोठे, हो 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 हो. आणि आमचा माल लय साईज नाहीये सर त्याची, बरं का, पहिल्याच बर. वर्षी आहे. 250, 200, 150 आणि 100 प्लस सगळा आहे. हो हो हो. तर त्या व्यापाऱ्यांनी कसा मागावा? फार काय 40-45 वर आला का काय? अहो, तो 800 रुपये कॅरेट म्हणला. तेच ना, 40 रुपयावर झाला डायरेक्ट मग. 40 रुपये म्हणला, सगळं झाड उतरून येतो 40 रुपये कॅरेट झाड म्हणलं. झाड काढून नाही म्हणा बाबा, राहील ते मी कशाला त्याला तापा म्हणलं, आम्हाला. मधला एजंट होता, हा. मी म्हणलं थांबूच नका, लगेच निघा तुम्ही. बर बर. माझं तर म्हणजे सकाळपासूनच ठरलेलं आहे का, म्हणजे आपल्याला न्यायचं आहे. हा 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 शेजारी आलं तर ते म्हणला, दाखवून तर बघ काय म्हणते. हा 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 म्हणलं, मला द्यायचंच नाही, पण ते म्हणलं दाखवायला काय अडचण आहे. हा तर म्हणलं ये घेऊन. हा. आल्याच्या नंतर तो बागेत शिरला, असच मला लयच बेकारी चालली, मालच लय साईजच नाही, काही नाही. म्हणलं, न्यायचं असलं माग, तुला कसा माग आहे तसा तर मागशील ना. हा 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 हा. म्हणला की तुमची काय अपेक्षा आहे? म्हणलं देऊ 2,000 कॅरेट, असं म्हणलं मी. हा हा हा. सगळं झाड उतरायचं म्हणलं. तर त्याने चक्क 800 रुपयाला कॅरेट मागितलं. हा 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 मी म्हणलं थांबूच नको, तू लगेच जा. हा हा हा. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे सर, की भयानक अवस्था आहे. नाही अजिबात आहे ना, बाजार पडलेले नाहीत, फक्त या हो. पावसामुळे थोडेसे खाली आले. 2 दिवस रविवारपर्यंत जर परिस्थिती एकदमच चांगली होती. हम्म. सोमवारी परतीच एवढी आवक, त्याच्या रविवारपेक्षा सोमवारी आवक वाढली. हो जो सततचा पाऊस चालू झाला त्यामुळे हो गिरायकांचे माल रस्त्यातच अडकले, खाली हो. उतरू शकलं नाही, माल विक्री करू शकलं नाही पावसामुळं. त्यामुळे 2 दिवसात थोडंसं मंदीचं सावट नक्की आलं. हो, आणि वरच्या राशीचं आलं ना. हा, वर्षा राशी झालं काय, गोटी तर 60, 65, 70 आहेच. हो, आणि मी आलतो त्या दिवशी तर 400 रुपये विकला होता त्या डॉक्टर सरांचा. हो 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 हो. म्हणजे मोठ्या राशीतले तर थोडं फार झालंय, पण लहान साईजच्या मालाला काहीच फरक नाही ना. काही नाही काही नाही. त्याच्यामुळे केलं तुम्हाला. मला असं वाईट वाटलं, म्हणलं आपली किंमतच काय, व्यापारी आपली किंमत म्हणजे आपण 6 महिने आत होतो, आणि हम्म आपली किंमत एवढी, म्हणजे येऊन 2 मिनिटात की तुमचं याच्या पुढे जातच नाही, जाणारच नाही. म्हणलं माझं तिकडे 30 रुपयानी का जायना गेलं, हम्म 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 हम्म. मला द्यायचंच नाही. हा. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि सकाळ तुम्हाला फोन करायचं, मग ते सकाळचं मी ऐकलं का, मी असं वाईट वाटलं. म्हणलं सर, तुम्ही एवढं समजून घेताय की शेतकऱ्याला पैसे द्यायला बिचारायला नव्हते, तुम्ही म्हणले दवाखान्यात जायला पैसे मी टाकतो, जर नसले तर, म्हणजे अडचण आली तर मला फोन करा. म्हणजे एवढं सांगणार म्हणणार नातेवाईकात सकट नाही सर. नाही, बरोबर आहे.
म्हणजे एवढी विषयी तुमची इतकी आशा, म्हणजे एवढं प्रेम म्हणावं लागेल हो हो हो. की खूप प्रेम सर तुमचं शेतकऱ्यावर. नाही, शेतकऱ्यांनीच आम्हाला दिलंय ना, शेतकऱ्यांनीच भरभरून दिलंय. आम्ही त्या शेतकऱ्यामुळे उभा आहे. आज आम्ही शून्यातून जे विश्व उभं केले ते शेतकऱ्याच्या जीवावर केले ना. हो, आणि आता गाडीवाल्याला सांगितलं होतं सकाळीच हम्म. कुठं न्यायचंय, तर म्हणलं तर यांच्याकडे केडी चौधरीकडे न्यायचंय, आम्हाला काय दुसरीकडे नाही न्यायचं. हा तर ते पेमेंटचं कसं आहे म्हणलं, पेमेंटचं काय काय 4 दिवसांनी 8 दिवसांनी भेटेल, पेमेंटचं काय आमचं आम्ही बघू काय करायचं. हा, तुम्हाला एवढी काळजी नका करू. एवढी आवक आज नाशिक मध्ये उच्चांकी आवक आहे, पुण्यात उच्चांकी आवक आहे. हो, गाडीवाल्यांना एवढी काळजी का शेतकऱ्यांची? म्हणलं मी जाऊन आलोय म्हणलं तिथं, मला पेमेंटची कसली अडचण नाही तिथं, शॉर्टिंगची अडचण नाही, वजनाची अडचण नाही, काहीच अडचण नाही म्हणलं. हा, म्हणून मी काय म्हणलं की मी एक आडत्या म्हणून मला कोणी फोटो पाठवू नका, कोणी मला फोनवर विचारण्यापेक्षा आमच्याकडे येऊन खात्री करा. हो, मग 400 तुम्ही 400. नाही म्हणले हा? का मोकळं या, नाही नाही तुम्ही मोकळे या म्हणल्यामुळे मी मोकळं पायासाठी आलो. आता लोक सांगायचे असं आहे तसं आहे, पण आपण स्वतः प्रत्यक्षात पाहिलं, आपल्याला लोक काही म्हणले आपल्याला पटतंय म्हणल्यावर काय अडचण नाही. अहो, 50 वर्षाची आमची पिढी आज इतक्या 2-3 राज्यात काम करते. हो फक्त हो एकच येतं, तुम्ही गाडीवाल्यांना कमिशन देणार नाही. हे 35 हो वर्षापासूनचं सूत्र आहे माझं. हो, बरोबर आहे. आणि ते त्यांना कमिशन भेटत नाही म्हणूनच ते म्हणते ना तसं. हो 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 हो. आमच्या गावातलंच, म्हणजे आम्ही दोघात 50-50 कॅरेट भरतोय उद्याच्याला, काही अडचण नाही. आणि तो पण म्हणला नाही तिकडच टाकू आपण. हा. हो, आणि सगळे गाडीवाले खराब नाही. तुम्हाला कोणत्याही एरियामधून बोलला शेतकरी, तर मी माझ्याकडे येतात ना, मी त्यांना कोणताही नंबर काही कुठून चांगली देऊ आहेत ना, शकतो. काही चांगली आहेत गाडीवाले. आहेत ना, आहेत गाडीवाले सुद्धा खूप चांगले आहेत. जे कंटिन्यू धंदा करणारे आहेत ना, ते हम्म. खरा. हो. ज्यांची कायम गाडी चालवायची ना, त्यांना कमिशनच्या मागे लावून जमत नाही. हो, हो. चालतंय. काय नाही सर, मग उद्याच्याला भरतोय मी, म्हणजे चालेल चालेल. आपलं गाव कुठलं? महारनवर, कर्जत तालुका. तुम्ही आलो नव्हतं का हा, रविवारी? परवा दिवशी तुम्ही फोटो दाखवलेला ना. हो हो हा, मोबाईलवरून फोटो दाखवलेला आणि त्यावेळेस हो ती गुटी 80-85 रुपये तुमच्यासारखी हो गेली हो होती. हो हो हो, तोच महारनवर बोलतोय सर. बरोबर बरोबर, कर्जत. हो नाही ना, मग आता तुम्ही तर त्या दिवशी एवढं सगळं पाहिलं, लाईव्ह हो. चर्चा पाहिल्या, शेतकऱ्यांशी बोलला. सांगायची गरजच नाही मला तरी सांगायची गरजच नाही काही, कारण मी हा. स्वतः येऊन गेलोय ना. नाही नाही, तुमचा फोटो बघितला ना मी फोटो हो आज सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं. म्हणलं कर्जतचे मारणावर सर हो, त्यांनी. व्हिडिओ पाहिला ना मी सर तो. हो 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 हो, व्हिडिओ तयार केला ना मी तुमचा तो. हो हो, पाहिला मी. नाही, कुठंतरी हो का, डोळ्यांनी पाहणं आणि कानाने ऐकणं 4 बोटाचं अंतर आहे. हो हो आता आज मी सकाळपासून कुणाची फोन नाही घेतले. माझा 2-3 दिवस मी स्वतः निलाव केले, तर माझा घसा बसलेला आहे. हो, बरोबर आहे ना. त्यामुळे मी आज जास्त बोललो नाही, पण तरी पण राहवलं नाही. मी आता जेवढे फोन येत तेवढे बोलत बोलत म्हणलं जरा कमी करूया, नाही शेतकऱ्यांना याला मंदी पडली आणि शेट फोन का घ्यायना, कोणाचा मेसेजला उत्तर का द्यायना. हो, बरोबर आहे ना. हा, तरी मी बोलण्याचा प्रयत्न केला. काल बोलू शकलो नाही, एवढं पॅक झालं होतं. हो ना, वातावरण मध्ये बी फरक झालाय हो तेवढा. हो हो हो, वातावरणात फरक आहे. आणि एवढं तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, एवढं करत नाही, हे पाहायचं सगळं म्हणजे एवढं सोपं नाही. बरोबर आहे बरोबर आहे. आणि एवढं शेतकऱ्यांसाठी बांधावर जायचं, कोणता व्यापारी जातोय हो? नाही नाही, मी पार त्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी त्या ज्यातनं मला घुसता येत नव्हतं, मी वाकून त्या बागेत गेलो. हो हो, हा. डॉक्टरांच्या बागेत. हो, डॉक्टरांच्या बागेत. बरं, ठीक. काय नाही सर, उद्याच्याला येतोय मग. या या या, कर्जतला गाव कुठलं आहे आपलं? आपलं थेरगाव, रायकर साहेब आहेत हा, ना, रायकर साहेबांच्या तिथं, बरोबर. ते शेजारीच आहे आमचं, म्हणजे रोडलाच आहे आमचं पण. काही अडचण नाही, या तुम्ही एका नजरेने पाहिलेले. हो हो. हा, विरळून वाढा, वाटलं तर मोठे मोठे माल काढा, मागचे लहान असेल तर थोडं थांबा. काय झालंय सर, काय म्हणजे कुजवा म्हणजे जाणवतोय, त्याच्यामुळं लय तसा लहान साईजचा तर आम्ही मागच ठेवणार आहे. बर, मोठ्या साईजच तोडतोय म्हणजे. चालेल चालेल, या, काय अडचण नाही. हो हो, धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद.